हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल विथ अनदर न्यू ब्लॉग. तर आज आम्ही बनवणार आहोत कोथिंबीरची वडी. तर आज मार्केटमधून एक अख्खी जुडी घेतली कोथिंबीरची आणि चला आता रेसिपीला स्टार्ट करूयात. कोथिंबीर मस्त साफ वगैरे करून घेतली आहे. आता धुवून घेऊयात आपण आधी चांगली पाण्याने. आता ही व्यवस्थित पाण्याने धुवून घेतली आहे. ह्याचं पाणी आता थोडंसं निथळायला ठेवूयात. इथे मी लसूण साफ करून घेतलेली आहे आणि 4-5 मिरच्या घेतल्या आहेत. तर त्या आता खलबत्त्यामध्ये एकदम अशा बारीक करून घेऊयात आपण. असं एकदम पूर्णपणे बारीक करून घ्यायचं आहे, कारण की कसं दाताच्या खाली पण जास्त लागलं नाही पाहिजे म्हणून. आता ही कोथिंबीर बारीक बारीक कापून घेते. तर इथे मी कोथिंबीर व्यवस्थित अशी बारीक करून घेतलेली आहे. आणि आता कोथिंबीर वडीसाठी लागणारं साहित्य म्हणजे कोथिंबीर, बेसनचं पीठ, मीठ अंदाजेनुसार, हे बारीक करून घेतलेली मिरची आणि लसूण, इथे हळद, हे सफेद तीळ आहेत. गरम मसाला ऑप्शनल, तुम्हाला जर टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि बाइंडिंगसाठी हे घरगुती बाजरीचं पीठ. हे बाइंडिंगसाठी एवढं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता. बेसनचं पीठ, मीठ तुमच्या चवीनुसार घ्या. हळद, गरम मसाला मी जास्त नाही, थोडंसंच ऍड करणार आहे. आणि हे सफेद तीळ. आणि हे आहे मिरची आणि लसूण जो बारीक केला होता ते. आता मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मग त्यानंतर तुम्हाला भेटते. तर मी आता हे मिक्स करून घेते. आधी व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि जर लागलं तरच पाणी याच्यामध्ये ऍड करा. तर मी पुन्हा आता बेसनचं पीठ ऍड केलेलं आहे. जसं तुम्हाला लागेल तसं तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करू शकता पीठ. ते व्यवस्थित मिक्स करून घेते. तर आता ही चाळण घेतलेली आहे, कारण की आपल्याला वड्या शिजवून घ्यायच्या आहेत. आता आपण हे चाळणीला असं लावून घेऊया, कारण की वड्या तर खाली कशा लागल्या नाही पाहिजे म्हणून ठेवल्या खाली. आणि आता ह्याला मी मस्त तेल लावून घेतलं व्यवस्थित. आणि आता हे शिजायला ठेवूयात आपण वड्या याच्यामध्ये. बघा मी कशी बनवते हे. तर मम्मी तर अशाच बनवते, म्हणून जसं मम्मी बनवते तसं मी पण बनवते. तर अशा गोल 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 करायच्या आहेत. आणि हे आता आपण त्याच्यामध्ये ठेवून देऊयात एक एक अशा व्यवस्थित. तर मी आता या सर्व वड्या बनवून घेते आणि मग तुम्ही बघा कशा आहेत त्या. इथे वड्या आता माझ्या पूर्ण बनवून झालेल्या आहेत. तर या एका जुडीच्या 7 वड्या झाल्या. आणि ह्या आता 10 मिनिटं शिजायला ठेवूयात. आणि हे मध्ये मध्ये सारखं चेक करत राहायचं, कारण की कसं कच्च्या राहिल्या नाही पाहिजे. कच्च्या राहिल्या तर कशामध्ये तळताना सुद्धा कच्च्याच राहतील म्हणून. तर त्याच्यावरती मी झाकण ठेवते आणि मग चेक करत राहूयात. तर आता 5 मिनिटं झालेले आहेत. चेक करूयात वड्या. अजून तरी काय शिजलेल्या नाहीये, अजून थोडा
थोडा 5-10 मिनिटं ठेवू. तर आता मी चेक करते वड्या झाल्यात की नाही. येस, वड्या शिजलेल्या आहेत. तर आता आपण गॅस बंद करून ठेवूयात आणि थोडंसं हे गार करायला ठेवूया साईड. इथे वड्या मस्त अशा पूर्ण शिजलेल्या आहेत, तर तुम्ही बघू शकता. आणि आता मी या थोडं बाहेर आणून ठेवल्यात फॅनच्या खाली. गार झाल्याच्या नंतर मग मी त्या अशा थोडेसे त्याचे काप करेन आणि मग फ्राय करून दाखवेन तुम्हाला. आणि मग रिया आली की रिया टेस्ट करून दाखवेन कशा झाल्या आहेत. तर आता ही वडी मी मस्त कापून घेते. तुम्हाला जेवढी कशी पाहिजे त्या साईजनुसार तुम्ही कापून घ्या. तर मम्मीने सांगितलंय जास्त पण बारीक करू नको, थोडीशी अशी जाडसरच ठेव. तर इथे सर्व वड्या मी अशा कापून घेतलेल्या आहेत. तेल सुद्धा कढईमध्ये गरम झालंय. तर आता फ्राय करून घेऊयात. तर आता अशा प्रकारे मी सर्व वड्या तळून घेते. तर आज आमच्या घरी मम्मीने जेवायला बनवलंय वांग्याचं भरीत, बटाट्याची भाजी, घेवड्याची भाजी, हे तळून घेतलेले आहेत नळ्या, चपाती, डाळ भात आणि जी मी मगाशी कोथिंबीर वडी केली ती सुद्धा फ्राय केली. आता तुम्हाला कोथिंबीर वडी मी ट्राय करून दाखवते कशी झालेली आहे. मस्त तर तुम्ही बघू शकता, छान अशी कुरकुरीत झाली आहे मस्त. खूप सुंदर झालेली आहे. तर आता आम्ही लोक जेवून घेतो आणि मग तुम्हाला भेटते. बाय. सो हॅलो गाईज, तर मी घरी आलेली आहे आणि ताईने मस्त अशा कोथिंबीर वड्या बनवल्यात आणि मी टेस्ट करते कशा झाल्यात. एकदम टेस्टी, जसं की तुम्ही बघितलं असेल रेसिपी. आणि बाहेरून एकदम क्रंची झाली आहे आणि आतून एकदम सॉफ्ट आहे. तर मला तर खूप आवडली आहे. तुम्हाला पण जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा की कशा झाल्यात वड्या. सो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय.